सोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते प्रदेशाध्यक्ष करता शशिकांत शिंदेजी जोडले जात आहे। शशिकांतजी, खूप खूप स्वागत आहे लोकशाही मराठीवर। कोट्यवधी घोटाळ्याची माहिती लोकशाही मराठीच्या हाती लागली आहे आणि खरं तर प्रकल्प बाधितांच्या नावाखाली सरकारची फसवणूक सुरू होत असल्याची खरं तर कुठेतरी माहिती समोर येते। शशिकांतजी, आपली पहिली प्रतिक्रिया आहे की केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प येतात। हे प्रकल्प ज्यावेळेला होतात, मग बुलेट ट्रेन असेल, त्यानंतर समृद्धी मार्ग असेल किंवा कुठल्या विषयाचा जेव्हा प्रकल्प येतो, ह्या प्रकल्प आल्याबरोबर त्याच्या अगोदरच या सर्व गोष्टीच्या माध्यमातून खरेदी विक्री जागेचं वगैरे सगळे करतात आणि हे केल्यानंतर मग तो प्रकल्प येतो। तो शेतकऱ्यांना फायद्याचा नसतो, तो तिथल्या असलेले यांचे सगळे बगलवच्चे एजंट असतात, ते एक सर्व खरेदी करतात आणि त्याचे फायदे ते लुटतात। आणि अशा प्रकारचं जर होतं, मागच्या वेळेला सुद्धा बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारच्या योजनेच्या प्रकल्पाच्या बाबतीमधली चर्चा झाली आणि त्याच्यावर तक्रारी पण झालेल्या आहेत, पण चौकशी कारवाई एवढंच झालेलं होतं, बाकी काय नव्हतं। आता आपण बघितलं तर सगळ्या प्रकल्पाच्या इथं ते पहिलं त्या ठिकाणी खरेदी करतात आणि नंतर विक्री करतात आणि नंतर ते सरकारी अनुदानाचा फायदा घेतात। बरोबर। आणि धक्कादायक माहिती जी समोर आली आहे की आता त्या ठिकाणी लोकशाही मराठीनं बातमी दाखवल्यानंतर ज्या ठिकाणी ही घरं बांधण्यात आली त्या ठिकाणी आता बुलडोजर वगैरे आता लावण्यात आलेले आहेत। कदाचित रात्रीपासून किंवा सकाळपासून ही घरं आता डेमॉलिश करण्यात येणार आहेत। एकीकडे प्रशासनाचं असं म्हणणं आहे की घोटाळा झालेला नाही, पूर्वीचे घरं दाखवायची आणि त्याचा लाभ घ्यायचा। आता तुम्ही बघा, काही ठिकाणी झाडं लावतात, झाडांचा लाभ दाखवतात, असं वेगवेगळ्या प्रकारचं प्लॅनिंग करून सगळं करतात ही लोक। असं आहे ते, आणि हे प्रचंड सरकारच्या पैशाची लूट आणि भ्रष्टाचार आहे। मात्र खरं तर 2000 संशयित घरांबाबत करण्यात आलेल्या दाव्याची प्रशासनाने स्वतंत्र चौकशी आणि फेर तपासणी का केली नाही? केलीच पाहिजे। चौकशी करून जे अधिकारी ज्या लोकांनी अशा प्रकारचं हे केलेलं आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। निश्चित। खूप खूप धन्यवाद शशिकांतजी आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।